स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोविड पोर्टलच्या संदर्भानं काही अपडेट जे आहेत ते अपडेट मी तुम्हाला सांगतो आहे. जे आपल्या डोक्यामध्ये प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा या ठिकाणी देणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही जे अपडेट असेल पवित्र पोर्टलच्या संदर्भानं ते आपण आपल्या चॅनलला देत असतो. त्या व्यतिरिक्त इतर विद्यार्थ्यांचे जे काही प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी सुद्धा आपण विद्यार्थ्यांना मदत करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 16 तारखेपर्यंत ही शेवटची डेट आहे प्राधान्यक्रम. आपल्या डोक्यात प्रश्न पडलेला आहे, काही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला माहित झालेलं असेल. कारण प्रत्येक विद्यार्थी हा 1,70,000च्या प्लस जो असणारा विद्यार्थी आहे, ज्याने सेल्फ सर्टिफाय केलेला आहे, त्याने कोणाचा नाही कोणाचा तरी सल्ला घेतलेला आहे, मार्गदर्शन घेतलं आहे. त्याचनुसार पवित्र पोर्टलला आता प्राधान्यक्रम त्यांनी दिलेला आहे. 1,25,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलला जे काही प्राधान्यक्रम आहे ते काय केलेलं आहे, लॉक केलेले आहे. राहिलेले जे विद्यार्थी आहेत त्या राहिलेल्या विद्यार्थ्यांकरता डेट जी आहे ती 16 तारखेपर्यंत डेट वाढवण्यात आलेली आहे. पहिला जो प्रश्न आहे, पहिला प्रश्न डेट वाढीच्या संदर्भात मी तुम्हाला सांगतोय. डेट मुदतवाढ पुन्हा मिळणार का? तर विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं आहे, 100% पुन्हा मुदतवाढ. या आतापर्यंत 3 दिवस मुदतवाढ मिळाली तर पुन्हा तुम्हाला मुदतवाढ 1 किंवा 2 दिवस दिली जाईल, एवढं नक्की मी तुम्हाला सांगतोय. कारण आता 1,25,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी लॉक केलेला आहे. तर त्यात काही राहिलेले जे काही 50,000 विद्यार्थी असतील त्यामध्ये सुद्धा 40,000 विद्यार्थी असेल किंवा 30,000 विद्यार्थी या 2 ते 3 दिवसांमध्ये ते लॉक करतील. आणि राहिलेले जे काही 10,000 5,000 विद्यार्थी असेल त्यांना शेवटची संधी मात्र पुन्हा दिली जाईल. म्हणजे 1 किंवा 2 दिवस पुन्हा मुदतवाढ मिळू शकते. हे माझं मत आहे, वैयक्तिक मत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा तुम्हाला समजून घ्यायचं आहे. दुसरा प्रश्न असा आहे की आमची बदली होणार का? काही विद्यार्थी ज्या वेळेला मला प्राधान्यक्रमासंदर्भात माहिती विचारत असतात किंवा प्राधान्यक्रम कसे टाकायचे किंवा ते सांगायला फोन करतात किंवा फोटो पाठवतात, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही प्राधान्यक्रम टाकलेले आहे ते प्राधान्यक्रम आपण सर्वात आधी काय विचार केलेला आहे की मला माझ्या सेल्फ जिल्हा जो आहे त्या जिल्ह्यामध्ये मला नोकरी लागायला पाहिजे. माझ्या भोवताल असणारी जी काही जिल्हे आहे किंवा माझा विभाग असणारा जो आहे त्या ठिकाणी मला नोकरी लागायला पाहिजे. तर त्याच बेताना तुम्ही काय केलेलं आहे ते प्राधान्यक्रम त्या ठिकाणी टाकलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, दुसरी एक बाब अशी की जे विद्यार्थी इतर ठिकाणी जे आहेत, म्हणजे महाराष्ट्रात मला कुठेही जायला तयार आहे, त्यामुळे मला 100 प्राधान्यक्रम आले तर मी 100 हे प्राधान्यक्रम टाकतो. काही विद्यार्थ्यांनी 100 प्राधान्यक्रम टाकलेले नाही, विथ इंडोरीचे सुद्धा प्राधान्यक्रम टाकलेले नाही, 10 किंवा 5च प्राधान्यक्रम टाकले आहेत. त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकते. हे मागचा व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलेला आहे. मग यामध्ये बदलीचा काय प्रकार आहे, तर तुमचं जे काही ऑर्डर आहे 2022चं जर विद्यार्थ्याने तुम्हाला सजेस्ट केलं असेल, सल्ला दिला असेल, मार्गदर्शन केलं असेल, तर त्यांनी स्पष्ट सांगितलं असेल की तुम्हाला बदली करता येणार नाही, म्हणजे जिल्हा बदलून तुम्हाला जाता येणार नाही. त्यासाठी तुम्ही काय लायबल नसणार, पात्र नसणार आहे, असं स्पष्ट तुमच्या ऑर्डरवरती दिलं जातं. त्यामुळं तुम्हाला ना कोर्टात जाता येणार ना कुठेही जाता येणार. तुम्हाला 58 वर्षापर्यंत किंवा 60 वर्षापर्यंत जी काही तुमची सर्व्हिस असेल किंवा नोकरी असेल तर तुम्हाला त्याच जिल्ह्यामध्ये जिल्हा अंतर्गत बदली मात्र तुम्हाला जिल्ह्यातल्या जिल्ह्यात बदली तुम्हाला मात्र करता येणार आहे. या तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात जाता येणार आहे, पण जिल्हा मात्र तुम्हाला बदलून मिळणार जाणार नाही किंवा जिल्ह्याच्या बदलीसाठी तुम्ही पात्र असणार नाही, असं स्पष्ट उल्लेख त्या तुमच्या ऑर्डरवरती केलेला आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, तुमची बदली होणार नाही हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळं तुम्ही जर अजूनही प्राधान्यक्रमामध्ये काही त्या बेताने जर तुम्ही विचार केलेला असेल तर नक्कीच तुम्ही तो प्राधान्यक्रम तुम्ही बदलवू शकता. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा झाला. आणि तिसरा मुद्दा जो आहे तो म्हणजे काय, तर आता प्राधान्यक्रम जर आपण लॉक केले किंवा 16 तारीख ही शेवटची तारीख जर असेल तर आमची जी यादी आहे किंवा आम्हाला शाळा जी आहे ते कधी मिळेल किंवा फायनल लिस्ट कधी लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, फायनल लिस्ट म्हणजेच काय, तर आपल्याला जसा आता मेसेज येतो असतो तुम्हाला एखादं कॉलेज किंवा सीईटीचं बीएड सीईटी असेल किंवा इतर सीईटी जे असते त्याचं जसं तुम्हाला कॉलेज अलॉट झालं म्हणून मेसेज, मेल किंवा व्हॉट्सअपला मेसेज येतात, तशाच पद्धतीने तुमचा लॉग इन आयडी पासवर्ड तुम्ही जर ओपन केला पवित्र पोर्टलचं तर तुम्हाला मेसेजेस येईल आणि तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लॉग इन आहे तो लॉग इन पासवर्ड ओपन करूनही तुम्हाला कोणती शाळा अलॉट झालेली आहे त्या ठिकाणी शाळेचं नाव आणि जे काही असेल ते तुमचं पेमेंट, तुमचे कोणत्या ऑल सब्जेक्टसाठी सिलेक्ट झालं की सेकंडरीसाठी झालं की सोशल सायन्ससाठी झालं, हे सर्व त्याने शाळा कोणत्या जिल्ह्यातल्या ते सुद्धा तुम्हाला, कोणता जिल्हा अलॉट झाला ते सुद्धा तुम्हाला समजणार आहे. अशा पद्धतीने कधी कोणत्याही तारखेला तो रिझल्ट लागू शकते. इथून पुढे 10 दिवसात या सर्व गोष्टी होतील. त्यामुळं 10 दिवसामध्ये तुमचा नोकरीचा श्री गणेशा होईल, तुम्हाला आनंद होईल. तुमचे जे काही विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स आहेत त्या विद्यार्थ्यांना नोकरी लागेल. हे तुम्हाला येत्या पुढच्या 10 दिवसामध्ये या सर्व गोष्टी होतील. विद्यार्थी मित्रांनो,
त्यामुळं आपण सर्वांनी जसं आता वेतनवाढची भूमिका आपण घेतलेली आहे तसेच आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना त्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करायची आहे, हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो. हेच आजचं अपडेट होतं. या 3 विषयावरती आपण अपडेट घेतलेला आहे. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.